जर एथिक्स सोडून तुम्ही काम केलं तर नक्कीच 50 असू द्या 5 असू द्या, तुम्ही जसे आहात ना तसेच दिसतात. शेतकरी कुटुंबातला आहे, वर्षाचे फक्त 1.5 ते 2 लाख कमावतो. त्याच्यासाठी 50 लाख, आणि अशा माणसाला, अशा गरजू माणसाला ते 50 लाख मिळाले, मी खूप भाग्यशाली समजतो. आता बघ, माझं लक्षात ठेव, मी आजी आहे तुझी, तो वरचा बघतोय तुझी मेहनत, ही तुला सांगतो दिवसातून 3दा बोलेल ती. हारेल किंवा जिंकेल हे माझ्या हाती नसतं, पण मी तो टास्क परफॉर्म करताना जीव तोडून करेल. आणि तो लास्ट डे परफॉर्मन्स झाल्यावर ट्रॉफी तुमच्या हाती असणं नसणं ते खरंच लक बेसवर आहे. पण नक्कीच करेल मी मराठी. आता मला सिनेमा करायचा आहे. अमरावतीतून आलेला असा एक मुलगा जो आता रियालिटी शोजचा बादशाह झाला असं म्हणायला हरकत नाहीये. खरं तर पहिली सुरुवात झाली MTV रोडीजपासनं, त्याच्यानंतर बिग बॉस मराठीचा विनर, बिग बॉस हिंदीही गाजवलं रनरअप होऊन, त्याच्यानंतर झलक दिखलाजा हा शो केला, खतरो के खिलाडी केलं, आणि आत्ता द 50 या शोमधून सगळ्यांच्या भेटीला आलेला आपला सगळ्यात लाडका मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे आहे आपल्यासोबत. स्वागत आहे लोकमत खूप फिल्मीमध्ये. खूप धन्यवाद, खूप आभार. तर शिव, पहिल्यापासूनची जर्नी आम्ही बघतोय, हा. जेव्हापासून तू स्टार्ट केलेत रियालिटी शो तेव्हापासून आतापर्यंतची जर्नी बरोबर. आम्ही सगळ्यांनी बघितली आहे. द 50 हा एक खूप मोठा शो होता तुझ्यासाठी. खरं तर ह्याच्या आधी तू बिग बॉस मराठीचा विनर राहिलास, बरोबर. त्याच्यामुळे मराठी प्रेक्षकांशी एक तुझं कनेक्शन बरोबर. आहेच. हिंदीही करून तू झाला आहेस, पण द 50 त्याच्यात सगळेच सेलिब्रिटी होते, बरोबर. सगळेच नावाजलेले होते. बरोबर. कसं कमबॅक करावं असं वाटलं एक मोठ्या रियालिटी शो मधनं, आणि जेव्हा ऑफर आली तेव्हा थोडीशी धाकधूक वाटली का की एवढे सगळेजण सोबत आहेत? नक्कीच वाटली. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही आधी खूप सारे शो करता, एक असा शो की ज्याचा फॉर्मॅट तुम्हाला कदाचित माहीत नाही, रेफरन्ससाठी एक सीझन नव्हता झाला, बरोबर. पहिला सीझन होता आणि 50 लोक होते. 50 लोक, वेगवेगळी पद्धत असतात लोकांची. त्या पद्धतीमुळे कुठेतरी मागे जे तुम्ही शोज केले आहे त्याला धक्का नको लागायला. ती कमावलेली जी तुमची प्रॉपर्टी आहे, जे लोक आहेत, तर ही नक्कीच होती. मला एकट्याला नव्हती, खूप लोकांना होती आर्टिस्टला. तर त्यातला मी पण होतो की बाबा खूप मेहनतीने इथे पोचलो आहे. अशी कुठली तरी गोष्ट नको व्हायला की जेणेकरून त्या आधीच्या गोष्टींना किंवा लोकांना हर्ट होईल. बरोबर. पण मी म्हटलं ठीक आहे, मला एक विश्वास आहे की आपण जसे आहोत ना, मग तुम्ही 50 किंवा 100 किंवा 200 लोकांमध्येही राहिलो, तर आपल्याला माहिती आहे ना आपल्याला कुठली गोष्ट कुठपर्यंत करायची आहे, लाईन क्रॉस करायची की नाही करायची. आपल्याला ती फेम हवी असते, तेव्हा आपले इथिक्स आपले असतात. जर एथिक्स सोडून तुम्ही काम केलं तर नक्कीच 50 असू द्या 5 असू द्या, तुम्ही जसे आहात ना मग तसेच दिसाल. बरोबर. तर मी तो विश्वास घेऊन आत गेलो, आणि मी माझी एक पद्धत होती जी मी डिसाईड केली होती की आपण त्या साईडनी त्या बाजूनी खेळूया. एक एक आपली शिव ठाकरेची ती बाजू आहे, जिथे मुद्दे फक्त ओरडून नाही ठेवतात, तुम्हाला बसूनही, जसं आपण घरात करतो नॉर्मली, तुझे आणि माझे विचार नाही जोडले तर बरोबर. आपण बसून बोलू शकतो. राईट. आणि समोरच्यालाही जर तू आवाज वाढवलाच नाही तर तो बसेल, राईट. असं होतं. आणि ते झालं तिथे, आणि ते वर्कआउट झालं. Yes. पण ह्या सगळ्यात ना इमोशनल कनेक्शन खूप गरजेचं असतं, कारण आपण तिथे एवढे दिवस राहतो तेव्हा कोणाशी ना कोणाशी कनेक्ट होतो. बरोबर. सगळ्यात जास्त खास कनेक्शन अर्थात प्रेक्षकांनी पाहिलं असेल, पण तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल, कोणाकोणासोबत झालेलं आहे, आणि तेच तू अजूनही बाहेरही तसंच टिकून आहेस त्यांच्यासोबत? मला प्रिन्स सोबत, प्रिन्स भाऊ जे आहे, माझे भाई आहे, तर त्यांच्यासोबत नक्कीच झालं. पण ते आधीपासून होतं, ते रोडीज फॅमिली होते. करण पटेल सोबत झालंय मला, म्हणजे तो माणूस खूप भारी आहे. तो जेवढा चांगला कलाकार आहे तेवढा चांगला माणूस आहे. पण काही काही गोष्टी लोकांना ना, खरा माणूस ना कदाचित कळत नाही. तर त्याला थोडंसं काय केला नाही, म्हणजे त्याला खेळायचंच नव्हतं, तो त्याच्यावर खूप वरती होता. ओके. त्यांनी जे काम केलंय टीव्हीवर, डीनो आधीपासूनच होता. कृष्णा श्रॉफ माझी खूप चांगली मैत्रीण झाली, खूप चांगली. आरुषी आणि आमेद, म्हणजे हे जो बाकी जे लोक आहेत, मला असं वाटते त्यात फैजो असू दे, रजत असू दे, यांच्यासोबत माझा काहीच दुश्मनी नाही. माझे मित्रच आहे. फक्त एवढंच आहे की काही दुश्मनी म्हणतो ना आपण, की आपण बसू नाही शकत, असा कुठलाच माणूस नाही. ओके. आणि लास्टमध्ये तर कदाचित 2-3 दिवस आधी आम्ही काहीतरी ते सेलिब्रेशन केलंय 50चं, त्यात सर्व आले होते. वा. जे माझे अलायन्सचे असू दे नसू दे, की आम्ही ते गेम जो होता ना तो तिथे संपलाय. आता सर्व आम्ही मित्र आहोत. वा. आम्ही कुठेही अवॉर्डला किंवा कुठल्याही इव्हेंटला भेटून आम्ही एक चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, चांगल्या एनर्जीनी, जेणेकरून बाहेर जे लोक फॉलो करतात सर्वांना, राईट. ते उगाच भांडणं नाही करत राहायला पाहिजे. कदाचित कधी हे रियालिटी शो असा असतो ना, की आम्ही आमचे काम करत राहतो बरोबर. आणि ते बिचारे भांडत असतात. आम्ही आमचे काम करतो, आमची ग्रोथ सुरू असते.
त्यांना असं वाटतं की ये हमारा हिरो है, हम इनके लिए झगडा करेंगे, आम्ही यांच्यासाठी स्टँड घेऊ. पण ते स्टँड घ्यायच्या ह्याच्यात त्यांचं खूप नुकसान होतं. राईट. तर मला असं वाटलं की झाले भांडणं, खतम झालं, शो संपलाय. पण ज्या फॅनला भेटला, ज्याला ती अमाऊंट हा. दिलीये, त्याने कसं तुझ्यासोबत एक चिटचॅट केलंय, कन्व्हर्सेशन कसं झालं तुझ्यासोबत त्याचं? त्याचे रिएक्शन तू बघशील ना. एक्झॅक्टली. मला म्हणे एक तो हा शिवारे हा आमच्यासाठी देव आहे म्हटलं भाऊ. तर आणि खूप साध्या घरातला आहे, छोटा हिंगोली एक छोटंसं गाव आहे, तिथला मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, वर्षाचे फक्त 1.5 ते 2 लाख कमावतो. त्याच्यासाठी 50 लाख. त्याला पहिला कॉल केल्यानंतर तो म्हणे असे फ्रॉड मला माहिती आहे, मला नका शिकवून. प्रोडक्शन म्हणे अरे खरंच जिंकलाय तू. म्हणे शिव याला 4 अलग अलग नंबरवरून फोन करावा लागले की अरे प्लीज ऐक, तुला उद्या शूटिंग आहे आणि आम्ही प्रोडक्शन मधून बोलतोय आणि खरं सांगतोय. म्हणे नाही आम्हाला हे फ्रॉड आहे. त्याला विश्वास नव्हता होत. त्याच्या आईला समजून सांगावं लागलं. तो पहिल्यांदा मुंबई आला. 50 लाख त्यांच्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे. त्याचं पुरं लाईफ बनणार आहे. आणि एक असा शो त्याला त्यांनी जस्ट फॉलो केलं की एक मुलगा आहे तर त्याला आम्ही रोडीज पासून बघतो आणि त्याला फॉलो केलं. पण खूप प्रेम करतो तो. त्याला तू भेटशील ना, खूप प्रेम करतो, खूप रिस्पेक्ट करतो. आणि अशा माणसाला, अशा गरजू माणसाला ते 50 लाख मिळाले. मी खूप भाग्यशाली समजतो की अशा माणसाला मिळालं, त्याची लाईफ बनणार आहे, त्याचं कुटुंब म्हणेल की जो शो आहे आपल्या मराठी लोकांना अशा रियालिटी शो बघताना आपल्या घरचे टोमणे मारतात, काय बघतोय. पण तर त्याचा फायदा झाला असेल तर तो शो माझ्यासाठी खूप मोठा आहे. ही जर्नी मी तुला ह्यासाठी विचारलं कारण एक तो कदाचित प्रवास आठवला असेल जेव्हा त्याला भेटला असशील, तुझे दिवस तुला आठवले असतील आणि तेही वाटलं असेल की तू पण काही अमाऊंट साठी एक रियालिटी शो करायला आलेलास, उतरलेलास आणि आज तुझ्याच हाताने तू दुसऱ्या कोणाला एवढी मोठी अमाऊंट देतोस. सो तुला ती जर्नी आठवली शिव जेव्हा पहिलेचे काही दिवस होते? नक्की आठवली. मला असं वाटतं की आपल्यासाठी जर मी मागे जाऊ आणि तो दिवस आठवला मी, तर 1 लाख रुपये अकाउंट मध्ये असणं एक स्वप्न होतं. ते स्वप्न 1 CR पर्यंत गेलं. त्याचा स्क्रीनशॉट मारलेला आहे की आणि ते मला वाटते ती आहे ना, ती जाणीव माहिती आहे मला. कारण ती जर्नी अशीच नाही झाली की 2 दिवसात 3 दिवसात. ते खूप देवानी खूप वर्ष त्याला दिलंय मला की जेणेकरून मला माणुसकी तेवढी जपून लोकांना, ज्या लोकांनी मला बनवलंय त्यांना लक्षात ठेवून तू ते कर. तर मला त्याला पाहूनही ते आठवलं की खूप चांगला माणूस होता, मेहनती माणूस होता आणि त्याच्या घरी ते पैसे गेले. तर मी कुठेतरी रिलेट नक्कीच करत होतो. पण मला त्याला होतं की मला घर घ्यायचं, गाडी घ्यायची. म्हटलं गाडी वाडी नको घेऊ. ऐक तू बिझनेस कर आणि त्याला प्रमोट मी करेल. कुठे वाटलं तर माझ्यासोबत बाकी सेलिब्रिटी नाही सांगेल, पण ते पैसे वाढव. तर त्याला त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नक्कीच आहे मी. आणि मी नक्कीच मला असं वाटतं की ज्या लोकांनी आपल्याला बनवलं असतं, कुठला सिनेमाचा कलाकार असू दे, टीव्हीचा असू दे किंवा रियालिटी असू दे, आम्हाला लोक बनवतात आणि त्या लोकांनी खूप मेहनत घेतली असते. कधी रियालिटीवाल्यांसाठी खूप मेहनत घेतली. ट्विटरवर ते प्रोटेक्ट करतात ढाल घेऊन, तर कधी इंस्टाग्रामवर जाऊन किंवा एखाद्या ॲपवर जाऊन वोट करतात. त्याच्यातल्या एखाद्या फॅन्सची लाईफ बनत असेल तर मला मी वाटते खूप भाग्यशाली समजते. वा, खूप ग्रेट. छान काम केलंस तू आणि अजूनही तू त्याच्या कनेक्टमध्ये आहेस, हे खूप उत्तम आहे. तू जेव्हा विनिंग ट्रॉफी घेऊन तुझ्या घरी गेलास तेव्हा खरं तर 2 ट्रॉफी आम्ही एक हातात पाहिला. एक बिग बॉस मराठीची ट्रॉफी होती अर्थात आणि एक आपली द 50ची ट्रॉफी होती. आजी, आई ह्यांच्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट असेल शिव. सो ती जर्नी त्यांनीही पाहिली, त्यांनाही सगळं माहिती आहे की तू कसा इथपर्यंत आलास. त्यांची रिॲक्शन, खास करून आजीची रिॲक्शन काय होती? मला असं वाटतं की आजी मला नेहमी जेव्हा मी घरी बसला असतो, फोनवर असतो, काहीतरी काम करतो, थोडा जरी माझा चेहरा उतरलेला दिसला ना, ती येते अशी हात फिरवते, होईल तुला जे जे पाहिजे ते सगळं मिळेल. आता बघ, माझं लक्षात ठेव, मी आजी आहे तुझी, तो वरचा बघतोय तुझी मेहनत. ही तुला सांगतो दिवसातून 3दा बोलेल ती. तर मी ना असं टेन्शन मध्ये असलो ना, यार हे काम होत नाहीये, तिची लाईन आठवत मला खूप बरं वाटतंय की काहीतरी ना. आणि तिच्या मुखातून ती गोष्ट जेव्हा येते ना, तर यार कुछ तो अच्छा होगा. तिचे जे शब्द आहे ना, मला खूप चांगले काय म्हणतात ते मोटिवेट करतात की मला त्या वेळेला तरी असं बरं वाटतं की नाही होईल चांगलं. आणि ते होतं यार. म्हणजे खरं सांगू तुला की कधी कधी कुठल्या गोष्टीला थोडा उशीर होतो, पण ती गोष्ट नक्की होईल याची गॅरंटी आहे मला आता तरी. की एखादी ट्रॉफी माझी समजा मी रनरअप होतो त्याचा, अरे यार थोडं थोडं 1% होतं ना. मग यासाठी पण एक वेळ असतो जेव्हा तुमचा दिवस येतो आणि एक परफेक्ट टाइम आता है,
उस वक्त पे आपकी चीज हो जाती है. माझ्या मते तू ह्याच्या आधी आमच्या एका शो मध्ये बोललेलास की जे स्वप्न तू पाहिलेस ते तू पूर्ण करण्याच्या त्या मार्गावर तू होतासच. बरं, द 50 विषयी बोलायचं झालं शिव, तर खूप स्ट्रगल आहे खरं तर. किती खूप मोठे टास्क होते. कुठला टास्क तुझ्यासाठी सगळ्यात कठीण वाटला आणि कुठला असं वाटलं की अरे ये तो मेरे बाय हात का केलं? खरं सांगू तर हे जे टास्क आम्हाला एक्सप्लेन करतात, कुठलाच टास्क असा नाही तरी हे हो जाएगा नाही. मला माहिती आहे कधी कधी इझी टास्क करतानाही तुमची वाट लागते आणि कुठलाही टास्क असं खूप झाल्यानंतर आम्ही असं नाही म्हणू शकत अरे ये तर मैंने कर लिया या फिर ये होगा ही नाही. कधी कधी तू बघशील ना असा होऊन जातो कधी कधी. मला त्याला ते जिद्द असते आपल्यात की भाई मी ना इथे ॲज अ प्लेयर आलो आहे आणि ते आपल्या मराठी माणसाचा वॉरियर आपला मावळा. तर माझ्या तुम्ही फक्त मैं गिर जाऊंगा पर वो टास्क करके रहूंगा. पण ते हारेल किंवा जिंकेल हे माझ्या हाती नसतं. पण मी तो टास्क परफॉर्म करताना जीव तोडून करेल. बरोबर. तर खूप टास्क होते. एक तो फॉक्सीवाला होता ज्यात ते मिरची होत्या आणि मला लोक खाली म्हणत होते अरे मत कर छोड़ दे. मी म्हटलं वो हो जाएगा मेरे से. मतलब मला आतून माहित होतं की काही होगा मैं गिर ही जाऊंगा ना. और इतना तो हम नाही आहे वीक काय एवढा तर वीक नाही आहे मी. तर पण मग तो करताना तर वाट लागली होती. जे पोटात गुडगुड आणि ज्या वाफा निघत होत्या इकडनं आणि समोर ती पण बसली आणि ती पण बसली आहे लाजत होती. म्हटलं थांब माऊली तू थांब यार तुझ्या मागे हे काय. पण मग ते मला एक माहित होती काय तो टास्क ती बसली आहे तो एक क्रिएट तसा केलाय. पण ते पैसे जे होते ना ते कोणातरी लकी फॅन्सला मिळणार होते तेव्हा नव्हतं माहित मी जिंकणार. पण ज्यालाही मिळणार होते त्याची लाईफ बनणार होती. आणि तिथे मी गंमत नाही करू शकत परफॉर्म करताना. आणि माझे फॅन्स किंवा माझी जी फॅमिली होती ज्यांना मी फॅन्सला फॅमिली म्हणतो ते मला बघत असताना म्हणतील की भाई यार हा यार काय करतोय हा आमच्यासाठी गेला आणि परफॉर्मन्स करताना. तर मी तिथे कुठेतरी लाईटली नाही घेतलं कुठे. ओके. पण मला मजा आली सर्व टास्क करताना मजा आली. येस. पण फॉक्सीचा उल्लेख केलास तू अर्थात आणि ते जे म्हणजे बघण्याची एक ती मजा जी होती दोघांची तुमचे जे ते ट्युनिंग होतं अलगच ट्युनिंग होतं सगळ्यांसोबत आहे, पण तुझ्यासोबत एक वेगळं ट्युनिंग होतं. काय सांगशील तिथे किती मजा केलीस आणि ते किती रिलॅक्स वाटणार होतं म्हणजे एवढ्या सगळ्या टास्क आणि एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये ती एक कुठेतरी रिलॅक्स मोमेंट होती तुझ्यासाठी? नक्कीच होती ती गंमत होती यार. एक असं कॅरेक्टर की जिचा फेस माहिती नाही आणि जे कधीच कुठल्या रिअलिटी मध्ये नाही झालंय. तर ती आल्यानंतर ना ती येऊन ती गंमत करायची बाजूनी बसायची लाजायची आणि जो जुगलबंदी हो रहा था गिव्ह अँड टेक हो रहा था त्यात मला मजा यायची आणि क्यूट होतं ते. आणि मला असं वाटतं की रोमॅन्स कोणाला नाही आवडत और मेरे को तो मजा आता है. मग आता ते मुलीसोबत करणं म्हणजे कोणाला वाटतं की फुटेज साठी करावं. तर मैं वो कोई लड़की का नाम ना बेचारी को किसी को हर्ट हो ना कुछ हो की ऐसा एक कॅरेक्टर ज्याला मजा येईल एक क्यूट कुछ चीजें हो. तर ती झाली. पण तिने ज्या टास्क मध्ये ते होतं ना फॉक्सीवाला उपरकडे तेव्हा लोक म्हणे आता हिच्या मागे नको लागू ही वाट लावेल. मजेदार. आणि ते ज्यानी पण ते कॅरेक्टर समजा ते फॉक्सीचा जो मुकुट घातला होता ती पण खूप टॅलेंटेड होती भाई. म्हणजे तुला सांगू तिने जे परफॉर्मन्स करताना ज्या ज्या गोष्टी लक्षात ठेवून सगळे टास्क परफॉर्म करायचे. पण तारीख माझीच व्हायची शिवची फॉक्सी. आणि घरवाले म्हणायचे ए तू हमारे साइड है उसके साइड है. म्हटलं तुम्हारे कन्फ्युजन. साइड. अगं म्हणजे बॉईज मध्ये एक चर्चा रंगते ना की अरे तिचा चेहरा कसा असेल काहीतरी एक मुकुटाच्या मागची आहे. सो ती कशी मजा किंवा तुमच्या लोकांचं असं कन्व्हर्सेशन झालं की अरे आहे तर तुला भाभी भाभी म्हणून चिडवायचंय पण त्याच्या मागे एक वेगळी चर्चाही घडायची चर्चा व्हायची की तुझे चेहरा नहीं देखा ये नहीं देखा. मतलब वही तो मजा है. बिना चेहरा देख के ये पहले फिल्मों में होता था और मैं अभी कर रहा हूँ. म्हणजे आता मी करतोय. खूप जुने सिनेमा आहेत त्यात असं काहीतरी प्रेम दाखवलंय. अर्थात. पण हे मजा आहे म्हणजे प्रेम आहे आपण तिथे गंमत एक 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 क्यूट स्टोरी होती ती. बरोबर. खरं सांगू तर. आणि मला असं वाटतं कधी कधी ती स्टोरी तशीच राहिलेली बरी आहे. तिचा चेहरा पाहून मला तिला ना भेटायचं होतं. एक शोचा ना एक पार्ट होता ज्यात मग ना मजा होती आणि एक क्यूट चीज थी जो किसी को हर्ट नाही करेगी. राईट. आणि एक त्या प्लॅनिंग प्लॉटिंग त्या भांडणांमध्ये एक सुकून धावू. मला मजा आली. आता रजत आणि प्रिन्स बाबत बोलायचं झालं तर दोघे तेवढे छान कॉम्पिटिटर्स होतेच बट तेवढे ते स्ट्रॉंग होते आणि त्यांची एक वेगळी टशन होती आणि प्लस ते पाठीमागे जाऊन त्यांचं एक स्वतःचं गेम प्लॅन होतं. तुला काय वाटतं लोक असं म्हणतात की त्या दोघांचंही फेक होतं एक टशन फेक होती किंवा त्यांचं जे काही होतं ते फेक होतं? बिलकुल फेक नव्हतं. ते दोघेही आपापल्या जागी त्यांची एक पर्सनॅलिटी आहे त्यांचा एक पद्धत आहे त्या पद्धतीने दोघेही खेळले. आणि तू तर बघशील त्या 50 मधले ना एकूण एक कॅरेक्टर गरजेचं होतं त्या 50 शोसाठी. तसे हे दोघेही गरजेचे होते. म्हणजे
आता माझी पद्धत मी चूज केली होती शांत, मतलब जहाँ पे जरूरत ही नाही तिथे का ओरडा करायचा. पण त्या दोघांची एक पद्धत होती, ती पण बघायला मजा आली लोकांना. फेक नव्हती, फक्त एक जिथे गरज वाटली त्यांनी टशन दाखवलं, जिथे गरज वाटली प्लॅनिंग प्लॉटिंग केली. तर मला दोघंही परफेक्ट वाटले, कारण तो शो आमचा सर्वांचा होता आणि त्यातलं एकूण एक कॅरेक्टर गरजेचं होतं. पण जेव्हा तुम्ही टॉप 5 मध्ये सगळे होतात शिव, कुठेतरी तुला असं वाटत होतं की ह्या टॉप 5 मध्ये जसं तू म्हणाला आधी एक संधी थोडीशी हुकली होती बिग बॉस हिंदीच्या वेळेला, पण ही एक धाकधूक असते ना की आता टॉप 5 आहेत, सगळेच तगडे आहेत, सगळ्यांनी छान परफॉर्म केला आहे, पण तुला तिथे तुला वाटलेलं की टॉप 2 मध्ये तुला कोणासोबत जास्त टशन असेल आणि तुला वाटत होतं की हा कदाचित येऊ खरं सांगू, मी कोणालाच लाईटली घेतच नाही आणि मी कधीही एंटर केल्यानंतर त्या ट्रॉफी बद्दल विचार नाही करत. मी लास्ट डे बद्दल विचार करतो. मला लास्ट डे पर्यंत टिकायचं आहे आणि परफॉर्मन्स करत करत टिकायचं आहे, जेणेकरून माझ्या इथिक्स आणि माझे जे प्रिन्सिपल आहे ते कुठेतरी असं नको व्हायला की मी समोर जाताना कोणाचं तरी मन दुखवून मी ट्राय करतो. काही काही लोक त्याचा खूप बाऊ करतात, छोट्या गोष्टी कार्ड खेळतात. मला माहिती आहे मी स्वतः काय केलंय, तर मला माहिती आहे की वो चीज करके आगे जाना है. तर माझ्यासाठी ना तो लास्ट डे पर्यंत टिकणं हे गरजेचं आहे. आणि तो लास्ट डे परफॉर्मन्स झाल्यावर ट्रॉफी तुमच्या हाती असणं नसणं ते खरंच लक बेसवर आहे. म्हणजे तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकता, 30 सेकंड किंवा 4 मिनिटचा फरक जो आहे तो कदाचित त्याचा दिवस नसेल. मी कधी हा नाही म्हणलं की मी जिंकलोय मैं बहुत स्ट्रॉंग, नाही, मैं ॲज प्लेयर अच्छा हूँ, वो दिन मेरा था. कदाचित खूप चांगले चांगले लोक आधीच आउट झाले, त्यांचा दिवस नव्हता. आणि मी असं नाही म्हणेल की एक कोणीतरी कॉम्पिटिटर होतं तिथं, कुठलाही असेल, तो वंशज होता, तो चांगला कॉम्पिटिटर होता. जर त्याच्या हाती ट्रॉफी गेली तरी प्रॉब्लेम नव्हता. नो डाऊट फैजू चांगलाच होता, कृष्णा काका हे चांगले परफॉर्म करतात. पण असं असतं नाही की हा चांगला आहे हा थोडा कमी चांगला नाही. त्या दिवशी तुम्हाला परफॉर्मन्स करताना कोणी चांगलं परफॉर्म करू शकतं, कोणीही चांगला जो प्लेअर असेल तो पण वाईट करू शकतो. माझ्यासाठी सर्वच कॉम्पिटिटर होते. आता खूप छान वाटलं खरं तर तुझ्याशी बोलून. पण आता एक जाता जाता की बिग बॉस मराठी जी ट्रॉफी घेऊन तू छान एक तुझी ओळख आहे म्हणून ती ट्रॉफी तू द 50 सोबत पण घेतलीस. आताही बिग बॉस मराठी सुरू आहे, तुझा लाडका भाऊ रोशन भजनकर त्याच्यात होता, तू त्याला छान सपोर्ट करत होतास, पण आताही बिग बॉस मराठी बघतोस आणि काय एकंदरीत मी खरंच शो फॉलो करू शकलो नाही, कारण मी 50 मध्ये होतो. आता निघालो आणि धावपळ चालू आहे. मी क्लिप्स बघतोय, शो चांगला चालू आहे, खूप चांगली TRP आहे. मी यात आनंदी आहे, कारण मला असं वाटतं की ज्या शोनी मला बनवलंय तो शो जेव्हा हिट होतो तेव्हा आम्हाला प्राऊड वाटतं की चला बिग बॉस मराठी आपलं चांगलं सुरू आहे. त्याच्यात एक विशाल जो आहे तो माझा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे. आता गेम जर म्हणशील तर मी फॉलो नाही केलाय, पण म्हणशील की तो माझा मित्र आहे आणि आता जर मला सपोर्ट करायचं मी त्याला करेन, विशालला करशील. नक्की. ओके डन. आणि माझ्या मते आता भरपूर आणखीन तुझे काही प्लॅनिंग सुरूच असतील आणि पुढचे काही फ्युचर प्रोजेक्ट्स असतील. आम्हाला आता शिव मराठीच्या कुठल्या छान प्रोजेक्टमध्ये किंवा काहीतरी छान मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय असं शिवच्या डोक्यात काही आहे? माझ्या डोक्यात खूप आहे, बस त्या आपले मराठी डिरेक्टर प्रोड्युसरला का दिसत नाही, समजत नाही मला. नाही आहेत ना काही लोकांसोबत बोलणंही सुरू आहे, पण नक्कीच करेल मी मराठी. आता मला सिनेमा करायचा आहे आणि आपल्या लोकांसोबत नक्कीच आवडेल मला करायला. काही डिरेक्टर आणि प्रोड्युसर ऐकत असतील, हा दादा मी आहे सध्या. येस. आणि एका चर्चांवर जर तुला पूर्णविराम द्यायचा असेल, ते चर्चा म्हणजे तुझ्या लग्नाची चर्चा, तर त्या चर्चांवर तुला पूर्णविराम द्यायचा असेल तर तुझ्या लाडक्या माझ्या हातीच नाही. मी काही कुठले तरी कुठलीही चर्चा असू दे, गॉसिप असू दे, एखादे काय म्हणतात त्याला सिनेमाचं असू दे, काय त्याला माझ्या हाती देणं आहे पूर्णविराम, फुल स्टॉप. इथे माझ्या हाती नाही, इथे वरच्यांच्या हाती आहे की ते म्हणतात ना ऊपरवाला जोडी बनवता है. मला काय माहिती मेरी जोडी किधर आहे, जब आएगी सही वक्त पे. घाई करणार नाही मी. मला मी काय म्हणता ते म्हणतात ना, मला बुडं तिच्यासोबत व्हायचं आहे, त्याच्यासाठी मला वाट बघावं लागली चालेल. घाईत ग्लॅमर की दुनिया में मैं किसी के साथ जुड जाऊ आणि तिकडे बिचारे माझे आई बाबा म्हणेल की या लक्ष्मी वेगळ्याच आहेत. येस. पण आय होप तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत आणि तुझ्या सगळ्या स्वप्नाला एक छान मार्ग भेटू दे. लवकर एक छान प्रोजेक्ट घेऊन आमच्या समोर येशीलच. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप धन्यवाद, आभारी. मजा आली तुझ्यासोबत. थँक्यू सो मच. थँक्यू.